तारीख 30/1/94. एक प्रश्न असा विचारला आहे, त्याचे उत्तर देतो आपल्याला. की म्हणाले बा, परमार्थामध्ये श्रवणाला फार महत्व आहे, लिसनिंग ऐकण्याला फार महत्व आहे. काय म्हणलो बा या शंकाच नाही. तर म्हणजे जीवनात त्याला महत्व आहे का? अवघा नाही आहे म्हटलं. ते उदाहरण सांगतो आपल्याला. एक नवरा बायको म्हणजे एक गृहस्थ आणि त्यांची प्रेयसी प्रेमामध्ये पडले. तेव्हा लग्न झालं. नंतर 1 वर्षांनी त्यांचा मित्र भेटला आणि म्हणलं बा कसं काय आहे लग्नाचं तुझ्या? अरे काय विचारतोस म्हणाला. ऐकण्याचं महत्व श्रवणाचं. तर म्हणलं लग्नाच्या आधी जेव्हा आमचा प्रेम प्रकरण चाललं होतं त्यावेळेला मी बोलत होतो आणि बायको ऐकत होती. मला त्याचा अनुभव नाही. नंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर म्हणाला बायको बोलत होती आणि मी ऐकत होतो. बघा थोडा फरक झाला. आणि वर्षभरच चाललं. म्हणला मग आता काय आहे? आता आम्ही दोघेही बोलतो आणि शेजारी ऐकतात म्हणाले. श्रवणाचं महत्व असं आहे प्रपंचात, परमार्थात का नाही पण नाही का? तेव्हा त्या ग्रस्तानं उत्तर एवढंच द्यायचं की श्रवण हे ज्ञानाचं साधन आहे. तुम्हाला माहिती आहे ना, जर बहिरा असला मनुष्य त्याला बोलता येत नाही. आपण ज्ञानाचं पाहतो ना असं. आणि सत्पुरुषाकडून ऐकण्यामध्ये खरोखरच फार महत्व आहे. जो करून सांगतो त्याची काय म्हणतो. समर्थाने तर असं म्हटलंय, प्रियवीण शब्द ज्ञान तेच श्वानाचे वमन. आणि काय म्हणत भले ते अवलोकन कदापि न करू. काय सांगायचं ते असू द्या, पण श्रवण खरोखरच जे लक्षपूर्वक ऐकलं ना, श्रम कमी त्यामध्ये. अरे खरंच असं होतं बघा. एखादा ग्रंथ आहे, शिकवताना हा अनुभव मला आलेला आहे. कठीण ग्रंथ असतो बरं, तो रेकमेंड केलेला असतो युनिव्हर्सिटीमध्ये किंवा टेक्स्टबुक असतं, सगळं कुठे वाचत बसतोय. पण जर चांगला सांगणारा असला अभ्यास करून तर त्याचा फार फायदा होतो. लगेच त्या ग्रंथाचं आकलन होतं ना आपल्याला. तसं परमार्थाचं आहे की संबंध वाचलं, आपण काय करायला काय सांगितलंय हे जर करून सांगणारा असेल त्याचा फार फायदा होतो. या शंका असू. तर आपला विषय असं चाललेला आहे, यदृच्छा लाभ संतुष्टो, याला फार महत्व आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांची ओळी, मनोनी अवसरे जे जे पावे तेनेची तो सुखावे. जे योग्य वेळेला आलेला आहे आपल्या वाट्याला तर मग ठीक आहे, असू द्या, पुरे झालं, अशी ज्याची वृत्ती आहे. किंबहुना ते पण आहे की आपले आणि परावे दोन्ही नाही, तिथपर्यंत येऊन आपण थांबलो. त्याला आपपर भाव राहत नाही असं आपण म्हणतो. पुढचा जो विषय आहे तो असा आहे, परमार्थ म्हणजे काय? आपण एक मूळ गोष्ट ध्यानात ठेवा. माणूस हा गुंतागुंतीचा बनलेला आहे. व्हेरी कॉम्प्लेक्स इंडिव्हिज्युअल. गुंतागुंतीचा म्हणजे कसा? तर आपला जो हा देह दिसतो ना, हा म्हणजे माणूस नव्हे. त्याच्या आतमध्ये आणखी एक देह आहे, त्याला सूक्ष्म देह म्हणतात. त्या सूक्ष्म देहामध्ये आपल्या स्वार्थाचं स्थान आहे. मी अहंकार म्हणून जो म्हणतो तो तिथे आहे. आणि हा मी किंवा हा स्वार्थ विस्तारित होत जाणं म्हणजे परमार्थ. तो किती विस्तारित होत जाईल तर शेवटी जो खरा मी आहे तो आहे असं होईल. बरं, अनुभवाला काय येईल? माझा जो सूक्ष्म देह आहे याचं व्यक्त स्वरूप काय आहे? याचं व्यक्त स्वरूप अंतःकरण आहे. अंतःकरण शब्द मी हेतुपूर्वक वाचतो.
करण म्हणजे इंद्रिय. तर बाहेरची इंद्रिय जशी आहेत तसं आतलं जे इंद्रिय आहे म्हणजे मन, अलीकडे मानसशास्त्राला मन म्हणायचं, ते मन जे आहे ना ते मन असं व्यापक होत जाणं म्हणजे परमार्थ. हे सगळी भाषा जे याचा अर्थ काय हो? असं बघा, आपण आता श्वासोश्वास करतो, इथे इतके स्त्री पुरुष आपण आहोत, सगळेजण श्वासोश्वास करतो. प्रत्येकाचा श्वासोश्वास क्रिया निराळी आहे प्रत्येकाची. ते पण जी हवा आपण श्वासोश्वास घेतो ती एक आहे. सर्व हवा एक, वेगळे वेगळे श्वासोश्वास जातात. तसं तुमच्या आमच्या प्रत्येकाला मन आहे, वेगळं मन आहे, पण संबंध मन एक आहे. किती एक आहे? आता आपण इतकी माणसं आहोत ना, हा समूह आहे, या समूहाचं मन आहे. पार्लमेंट मध्ये इतके ते 500 लोक आहेत, समूह मन आहे, त्याला ग्रुप माइंड असं म्हणतात. आणि तो काय याचा विषय नव्हे, या ग्रुप माइंडचा एक धर्म असा आहे की 10 माणसं 20 माणसं एके ठिकाणी आहेत. सगळ्यांची बुद्धी सारखी नसते, कोणाची कमी कोणाची जास्त, पण तो समूहामध्ये आला की सगळ्यात कमी ज्याची बुद्धी तिथपर्यंत खाली येते. याचा अर्थ असा की समजा एक अति विद्वान माणूस आहे आणि गंभीर आहे, तो विनोद केला तरी हसायचा नाही, पण समूहात आला आणि अगदी मामूली जरी पुढे विनोद केला तरी तो हसतो तिथे, कारण त्याची बुद्धी खाली येते. म्हणून पार्लमेंट सारख्या संसदेसारख्या समूहामध्ये जेव्हा कायदे पास होतात तेव्हा मूर्खासारखे पास होतात. त्याचं कारण ते हा मी काहीतरी विनोद करतो असं नाही, खरी गोष्ट आहे. अरे तू त्यावेळेस होत असं म्हणलं, हात वर केलाच कसा, काय झालं, कोणाला शोभा दिला असं ते बरं का. म्हणजे जर 10 माणसं एके ठिकाणी आली असताना जर समूह मन तयार होतं तर ह्या संबंध मानवतेला व्यापून असणारं विश्वमन आहे. परमार्थ म्हणजे त्या विश्वमनाशी तादात्म्य होण्याचं नाव परमार्थ. आपल्याकडे एक कल्पना आहे की शंकर पार्वती कैलासामध्ये बुद्धिबळ खेळतात आणि शंकराला जगात काय चाललंय कुठे ते सगळं कळतं. याचा अर्थ तो आहे की ज्याचं मन या विश्वाला व्यापून आहे किंवा संबंध मानवतेला व्यापून आहे तो खरा साधू. आठवतं काय तुम्हाला? तुका म्हणे जीव झाला सकळांचा, लहान तान्ह पोर आहे त्याचं दुःख जे आहे ते त्याला जितकं होतं तितकंच आईला होतं. तसं सत्पुरुषाला जगामध्ये जे दुःख पसरलेलं आहे ते त्याला होतं. महाराज एकदा म्हणाले, व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये जो दोष असेल तर एकच दोष आहे, मला दुसऱ्याचं दुःख पाहावंच नाही. याचा अर्थ काय? त्याच्याशी तादात्म्य झालेला आहे. बरं, तेव्हा त्या तादात्म्याची अवस्था आता ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत. म्हणून मागच्या रविवारी सांगितलं आपण पुढे येऊ तर वर्णन काय बघा, आपुले आणि परावे दोन्ही नाही. एक विल्यम जेम्स नावाचा मोठा मानसशास्त्रज्ञ होऊन गेला, त्याला फादर ऑफ मॉडर्न सायकोलॉजिस्ट म्हणतात, अलीकडचे जनकच आहे. तो काय म्हणतो, त्याचं एक व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्स, पुस्तकांची नावं सांगण्याचं नाही तर तो सांगण्याची महत्वाची गोष्ट आहे. तो काय म्हणतो, सत्पुरुष खरा कोण? ज्याचे दरवाजे कोणालाही मोकळे आहेत तो खरा सत्पुरुष. याचा अर्थ असा की आपला आणि पराव हे नाहीच केला, जो येईल तो त्याचा. मागच्या रविवारी मी त्या बिशप कॅन्डिस्टिकची गोष्ट सांगितली ना, हा गुन्हेगार मनुष्य आणि रात्री आला, त्याला जेवायला घातला, खायला प्यायला दिलं, पांघरायला ब्लँकेट दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्या मेणबत्त्या चांदीच्या चोरून न्यायला लागला. अरे मी त्याला बक्षीस दिलाय म्हणाला, बिशप म्हणाला. म्हणजे माझं आहे, माझं नाही, हे तुझं. किंबहुना
आमच्या गुरुची काय तारीख सांगू की म्हणाला गोंधळच काय पाहिजे, बाईला माहेरी आल्यासारखं वाटलं पाहिजे. केवढी विशाल कल्पना आहे कुटुंबाची. बाईला जसं किती श्रीमंती असली तरी माहेरी जसं मोकळेपण वाटेल, आपलं वाटेल, तसं जो गुरु आहे त्याच्या घरी गेल्यानंतर माझ्या घरी जितकं मला मोकळं वाटतं तितकं मोकळं वाटतं. हे सत्पुरुषाचं लक्षण आहे आणि ते आपल्याला बनायचं हे ध्यानात ठेवायचं. काही दिवसापूर्वी एक ग्रस्त आळंदीला काहीतरी दर्शनाला गेले ज्ञानेश्वर महाराजांच्या. त्याने एक फोटो काढला तिथे. त्या फोटो मध्ये 5-10 हात त्या समाधी कशी आहे दर्शनाला आलेल्या, बरं का. तर तिने सांगितलं मला कोण कुठला काय येतो तिथे माऊलीला म्हणजे त्या समाधीला आलिंगन देतो आणि माऊली म्हणून रडतो. काय अंतःकरण असेल त्या पुरुषाची कल्पना करा. अरे 700 वर्ष होऊन गेली, पत्ता नाही कोण कुठे काय. असं असताना कधी ज्ञानेश्वरी म्हणजे काय माहिती नाही, पण डोकं ठेवताना काय त्या प्रेमाचा आवेग आहे मला सांगा. आई म्हणून हा करतो, काही नाही तो तुम्हाला देत नाही घेत नाही, पण इतकं तादात्म्य असतं त्याचं तुमच्याशी की माझं खरं कोण आहे जगात, तू आहेस. आणि याची खरी खूण काय, तुम्हाला ही खात्री पाहिजे की माझ्या हातून ही चूक झालेली आहे, पण त्या चूक केली असून सुद्धा मला पोटात घेणारा कोण असेल तर तो आहे, ही खात्री आहे. म्हणून जगाला आशा जर कोणाची असेल तर सत्पुरुषाची असते. तो मला वेगळं केली शक्यच नाही. जग सोडील मला आणि सोडणार, कारण तो माझा आत्माच आहे ना, तो सोडील कसं. आता बघा, तो दिठी जे पाहे ते आपणच होऊन जाय. तो दृष्टी जे पाहतो ते स्वतः तादात्म्य पाहून जातो. आई जे तो आहे तोच झाला. अहो त्याचं कारण असं म्हणाले, तो पाहतो म्हणजे त्याच्याशी तादात्म्य रूपानेच असतो, त्याला वेगळे पण नाही. जसं मी माझ्या देहाशी एकरूप आहे तसं तो प्रत्येक जीवाशी तादात्म्य असतो. महाराज इम्फाळच्या जंगलामध्ये फिरत होते. निशारण्याला जात्याच्या वाटेवर इम्फाळ म्हणून बर्माच्या बॉर्डरवरती एक हे आहे, जंगल आहे मोठं तिथे. त्याच्यामध्ये म्हणजे रस्त्यामध्ये साप पडलेले असायचे. तर मी जाताना मला ते वाट करून देत असत, ते सर्प मला वाट करून देत असत. आणि आपणच म्हणाले कारण मी त्याला कुणी परका आहे असं वाटतच नव्हतं. काय अवस्था असेल, मी तुम्हाला सांगितलं ना, आई संकट असतो. अंतःकरण भेदच नाही, देह निराळे पण तादात्म्य. अशी ज्याची वृत्ती झाली त्याच्यामध्ये असं सामर्थ्य येतं की तुम्हाला जर आजार झाला तर तो आपल्यावरती घेऊ शकतो. मोठंच काम असतं. एक उदाहरण सांगतो आपल्याला की हुमायून बाबरचा मुलगा, त्याचं खरं बाबूर आहे बरं का, तसं अकबरचा अकबर आहे. आता मराठीकरण झालं सोडून द्यायचं, प्लॅटफॉर्मचं फलाट झालंय तसं आहे ते बरं का. तेव्हा हुमायून काबूल मध्ये गव्हर्नर होता, दिल्लीमध्ये बाबर. तेव्हा तिथे त्याला करमेना म्हणून तो याला आला, दिल्लीला आला. ते बापेवाची झाली बाप लेखाची, तू कशाला आला, तुला बोलावलं म्हणे आमना. तिथे त्याला ताप आला, हुमायूनला ताप आला. 4-8 दिवस झाले बरं होईना. तेव्हा बाबरने एक युक्ती केली. मुसलमान लोकांमध्ये दुआ मागणं म्हणून हे असतं, म्हणजे परमेश्वराची कृपा मागायची, त्याला दुआ मागणं म्हणतात. म्हणजे त्यांचं असं असतं, तुमच्या घरात जर कुत्रे मांजरे असे गाई म्हशी असतात त्यांच्याकरता सुद्धा दुआ मागतात प्रार्थनेमध्ये. तेव्हा त्यांनी काय केलं की सकाळी उठला, परमेश्वराची प्रार्थना केली आणि म्हणाला की त्याच्या भोवती चक्रा मारल्या त्याच्या पलंगाच्या, आणि भगवंताला म्हणाला की याचा ताप मला दे.
आणि याला मोकळा कर आणि त्याचा ताप उतरला आणि याला. सांगण्याचा हेतू काय, हे कसं होऊ शकतं, त्या भावनेच्या उत्कटतेमध्ये त्याच्याशी तादात्म्य होतं तेव्हा ते येत असते. बरं, सुफी वाङ्मयामध्ये अशी गोष्ट आहे, लैला मजनूची गोष्ट आहे, जलालुद्दीन रुमीने दिलेली. कशी आहे की त्या लैलावरती त्याचं इतकं प्रेम होतं की तिला एकदा आजार झाला. आजार झाल्यावरती त्यांच्यामध्ये फसाद झाला, म्हणजे रक्त काढतात, जळू लावून रक्त काढतात ना आपल्याकडे, जळवा असतात त्या, तसं ती नखी लावून ती नस फोडायची आणि रक्त काढायची बाहेर. बरं का, तेव्हा तिच्या अंगाला तीही लावून रक्त काढलं तर रक्त तिच्या अंगातून न येताना मजनूच्या अंगातून रक्त आलं असं म्हणणं. काल्पनिक असे पण तादात्म्याची भावना आहे. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणताय, तिथी जे पाहे ते आपणच होऊन जाईल. हे आपल्याला की नाही, हे कळणं कठीण आहे, खरं वाटणं कठीण आहे. ऐकून तर ठेवा, म्हणून लिसनिंगचे पहिल्यांदा सांगितलं मी. ऐकून ठेवा की ज्ञानेश्वर महाराज थाप मारायचे नाहीत ना, राजकारण नाहीये ना, पण त्या पुरुषाचं काय असेल ते वेड्याकडून वेद बोलवले, वेळ जाऊ द्या, पण काय तादात्म्य असेल त्यांच्या अंगावरती ओळ उठले ना. कारण महाराजांचं सुद्धा त्या गाईला माझ्याच्या ते अंगावर उठले ना, म्हणून पाहिलं की मी आपणच होऊन जाय, ऐके ते आहे तोच जायला, चरणी हन चाले, मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात तेचुले आपण चिजो. याच्याशी तादात्म्य आहे, त्याचं उठणं बोलणं चालणं सगळं याच्याशी तादात्म्य होऊन जाईल. मग म्हणाले असो, हे सगळं झालं असो, अरे त्याची हे काय परमावधी काय, हे असो विश्व पाही, जयासी आपण पेवीन नाही, आता कवण ते कर्म काही बाधित या. जर विश्वाला पाहिल्यावर त्या विश्वाशी तादात्म्य होऊन गेल्यावर मग वेगळे पण कर्माचं वेगळे पण राहील तरी कसं राहणं शक्य नाही. इतकं विश्वाशी तादात्म्य होऊन जाणार. मूळ मी सांगितलं आपल्याला की त्याचा सूक्ष्म देह इतका व्यापक होतो, हे विश्वची माझे घर, अशी त्याची अवस्था होऊन जाते. त्याला वेगळे पण असं राहत नाही. एक बाई आल्या एकदा महाराजांच्याकडे आणि म्हणाल्या, आज मी पुष्कळ जप केला म्हणाले. त्या महाराज म्हणे, मला हे सांगावं लागत नाही म्हणाले. हे दुसरं म्हणाले, मी मागू कशाला म्हणाले. बरं का, ते एक हे होते बॉम्बे गव्हर्नमेंटचे त्या काळामध्ये चीफ इंजिनियर होते. बरं का, ते विचार करा आपण, त्यांचे वडील भाऊसाहेबांचे मित्र, ते गोंधळास आले होते. तेव्हा त्यांनी विचारलं भाऊसाहेबांना, अरे मित्र त्यांचे, तू काय पाहून यांच्याकडे राहिलास, कारण बाहेर परमार्थाचं गपाटपेट निर्माण असायचे, खूण नाही इतके अशी, काय पाहून राहिलास. तर ते म्हणाले, भाऊसाहेब म्हणाले, आज 9 वर्ष झाली मी इथे आले, त्या पुरुषाच्या तोंडून मला अमुक हवं ही भाषा मी ऐकली नाही. म्हाताऱ्या माणसांनी त्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे. बरोबर, म्हणजे पुरुषांनी स्त्रियांनी दोघांनी, पण स्त्रियांचे एक समजलो, पुरुषांनी विशेषतः नवरे लोकांनी काय असेल, काय लागलं नसेल मला सांगा. हे महाराजांनी गेल्यावर ऐकले तेव्हा म्हणाले, मी मागू कशाला, मला तहान लागली कोणीतरी पाणी आणून देतो, भूक लागली की खायला आणून देतो, सुपारी लागली तरी आणून देतो, मी मागू कशाला. ते भाऊसाहेब फारच म्हणत म्हणजे हे महाराज कसं होतं म्हणाले, रामाचं झालं की होत आहे म्हणाले. काय तादात्म्य असेल मला सांगा. म्हणून तान्हव पोट भुकेलं झालं की ती भूक आईला लागते, पुरुषांना कळायचं नाही. तसं आहे, असं हे विश्व माझंच आहे, मीच आहे, त्यामध्ये मी भरून आहे असं म्हटल्यावर काय असे. जसा माझा सूक्ष्म देह माझ्या स्थूल देहाला व्यापून आहे, तसा तो विश्वाला व्यापून, जिकडे पाहावं त्याला व्यापून. मग
मग मत्सरू जे उपजे ते तुले निळेच जया तुझे तो निर्मत्सरू काही म्हणजे बोलवले. निर्मत्सर हा शब्द आलाय ना, त्याचं वर्णन मागच्या रविवारी सांगितलं आपल्याला. तर म्हणाले तिथे मत्सर राहील कसा? ज्याचा मत्सर करायचा तो दुसरा पाहिजे ना, तो दुसराच जर कोणी नाही तर मत्सर पाहिजे कशाला? एक वचन सांगायचं राहिलं मागच्या रविवारी तुकाराम महाराज, ते साधकाला लागू आहे. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभावीन देता दुःख जीवा. काय तुकाराम महाराज सांगितलं? लाभ तर काही नाही, नुकसान मात्र आहे म्हणा. म्हणून साधकाचं नुकसान भयंकर आहे. त्यात मी सांगितलं ना, एखाद्या सत्पुरुषाजवळ जर 2 शिष्य असं एक पुढे पडायला लागला तर दुसऱ्याला वैषम्य वाटतं. त्याचं ऑफिसात वाटतं शिंच, त्यात काय सर तू व्यवहारच आहे. इथे सुद्धा वाटतं. 2 बुवा असले, त्यांचं सांगितलं ना मुंबईचं, तसं त्याचा व्यापार बसायला लागल्यानंतर त्याचा द्वेष आला. फार कठीण असतो. सांगण्यात येतो काय, तिथे मत्सराचा प्रश्नच नाही. म्हणून सर्वापरी मुक्तू तो सकर्मची कर्मरहितू सगुण परी गुणातीतो एक भ्रांती नाही. आता दिसतोय तुम्हाला सगुण म्हणजे देह आहे, सत्वरजतम काहीतरी आहे हे दिसतंय, पण तो गुणामध्ये नसतो. कर्म करताना दिसतो, पण कर्म घडतं आहे तो मी करतो अशी त्याची अवस्था नसते. मग गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचर सत्कर्म समग्रम प्रविलीयते. आता यज्ञाचा विषय आला. म्हणाले असा गतसंगस्य म्हणजे ज्याची आसक्ती केलेली आहे असा मुक्त पुरुष जो आहे तो कर्म करून सुद्धा ते कर्म यज्ञासारखं होतं. बरं का? तो 2 आहे. तो देह संगे तरी असे, देह संगे तरी असे परी चैतन्यासारखा दिसतो. देहाच्या संगतीने असतो तो, देह नसतोच, परमात्मा स्वरूपच असतो. पाहता परब्रह्माचे तिथे चोखा उघडा. परब्रह्माचा कस लावल्यामुळे तो स्वच्छ, त्याला काही दोष नाही, अशुद्ध नाही असा तो. ऐसाही परी कौतुके जरी कर्म करी यज्ञादिके तरी तिये लया जाती विशेष त्या जाती. असा मनुष्य जरी थोडं कर्म करताना दिसला तरी ते कर्म निशेष त्याच्यामध्ये नाहीसे होते. आता एक दृष्टांत आहे. अकाळीची अभ्रे जैसी उर्मी वीण आकाशी हरपती आपैशी उदय दिसाती. भलत्याच वेळेला आकाशात ढग आले तर पाऊस न पडताना एकदम नाहीशी होऊन जातात. तसं हा कर्म करताना दिसला तरी ते कर्म त्याला बाधत नाही. तैसी विधी विधाने बहुते विहिते जरी आचरे तो समजते तरी तिथे ऐक्य व्हावं ऐक्याचे पावत. आता हे श्लोक आहे, तो श्लोक अतिशय प्रसिद्ध गीतेचा. ब्रह्मार्पणम ब्रह्मवेद ब्रह्माग्नो ब्रह्मणे ब्रह्मैव देव गंतव्या ब्रह्मकर्म समाधीना. गडकऱ्यांच्या नाटकामध्ये ते लिहिताना हा श्लोक लिहित असे. बरं का? श्लोकाचा अर्थ साधा असा आहे. ब्रह्म आपण म्हणत असताना यज्ञामध्ये जे ब्रह्म आहे ते ब्रह्म असं सर्वव्यापी आहे. ब्रह्म जर सर्वव्यापी म्हणायचं तर त्या ब्रह्माचं जे प्रतीक आहे तो यज्ञ, तो यज्ञ हा पूर्ण ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्म म्हणजे रियालिटी, सद्वस्तू. यज्ञ करणारा ब्रह्मस्वरूप, यज्ञाचा अग्नी ब्रह्मस्वरूप, यज्ञामध्ये आहुती देतात ते यज्ञस्वरूप ब्रह्मस्वरूप, मंत्र ब्रह्मस्वरूप, फळ ब्रह्मस्वरूप, सगळं ब्रह्मस्वरूप आहे यज्ञ. काय भानगड होईल असं आहे. माझं तर मत असं आहे, भारतीय अध्यात्म जर समजायचं असेल तर यज्ञाची कल्पना समजली पाहिजे, नाही तर नाही करायचं. यज्ञामध्ये काय असतं ते बाकीचं ते तू जाऊ द्या. यज्ञ करणारा असतो, यज्ञ करणारा असतो तो यज्ञाचे मंत्र सांगणारा असतो. यज्ञाचे मंत्र सांगणारा यज्ञ करणारा, ज्यात यज्ञ करायचा तो अग्नी असतो आणि यज्ञात काहीतरी टाकायचं असतं, होय ना? हे मुख्य त्यातल्या. आता झालंय काय,
त्याच्यामध्ये कपडा सुद्धा त्याच्यात ढकलो. कपडा चालतात ना त्यात, भारी कपडा यज्ञामध्ये, बरं का? तुम्ही पाहिले असेल, तूप किती ओढतात पाहत असतो. ते काय आहे सगळं? यज्ञ म्हणजे काय आधी? यज्ञ म्हणजे मीपणा जाणणं हा यज्ञाचं मर्म आहे. त्याग हे जर नसेल तर यज्ञ नव्हे. हे जे मोठे उत्सव होतात ना सध्या, ह्या उत्सवामध्ये मुख्य जे असेल तर त्याग हाच त्याचा मर्म आहे. यज्ञाची गंमत अशी आहे, त्याला यज्ञ अग्निशिवाय नाही. अग्निशिवाय यज्ञ नाही आहे का? मग पाण्याशिवाय का नाही? पृथ्वीशिवाय का नाही? पंचमहाभूतापैकी आहेत ना. त्याचं कारण असं आहे, परमात्मा कसा आहे? सूक्ष्म आहे, आतमध्ये आहे. पाण्याची कशी आहे करा? वॉटर फाइंड्स इट्स ओन लेवल. पाणी नेहमी खाली जात, खाली जात. अग्नी कसा आहे? नेहमी वर जातो. तर सांकेतिक दृष्ट्या आतून बाहेर होणं हे पाण्याचं लक्षण आहे, आणि आतल्या आत भगवंताकडे जाणं हे अग्नीचं लक्षण आहे. सांकेतिक दृष्ट्या अधोगमन जे आहे हे पाणी, ऊर्ध्वगमन जे आहे ते अग्नी आहे. म्हणून ब्रह्म सूक्ष्म आहे, वर आहे जणू काय, म्हणून अग्नी पसंत केला. ऋग्वेदाचा आरंभच मुळे अग्नीपासून आहे. अग्निमीळे पुरोहितम, नाही का? यज्ञस्य देवम होतारम यज्ञ धातु श्रेयच आहे अग्नी. पहिलं लक्षण काय? अग्नी ऊर्ध्वगमन आहे. दुसरं काय आहे? अग्नी हा शुद्ध करणारा आहे. आता सीतेला नाही का अग्नीमध्ये शुद्ध केलं म्हणतात. म्हणजे काय केलं? अहो तप, तप म्हणजे ताप नाही ना. तापणे म्हणजे शुद्ध करणे. तर अग्नीमध्ये जे अशुद्ध आहे ते जाळून काढण्याची शक्ती आहे. म्हणून देहबुद्धी जाणण्याची जर शक्ती असेल तर अग्नीमध्ये आहे, म्हणून यज्ञात अग्नी. बरं, पहिली गोष्ट काय? ऊर्ध्वगमन. दुसरी गोष्ट अशी अशुद्ध जाळणं. आणि तिसरी गोष्ट अतिशय महत्वाची असेल, कल्पना करा की पाण्याचा बिंदू आहे, थेंब आहे, आणि समुद्रात गेला, अधोगमन समुद्रात गेला. तर कल्पना तरी करता येईल किंवा या समुद्रात तो पाणी बिंदू आहे तिथे, आणखी काही हुशारी केली तर बिंदू काढता येईल त्यातून. अग्नी आकाशात गेला की गेला. त्यामुळं माणसाचा मी गेला यज्ञामध्ये, गेला की परमात्मा स्वरूप झाला. या तीन गोष्टीमुळे अग्नी पसंत केले. मी सांगितलं ना, हे काही क्लास सारखं होतंय, परंतु तुम्ही तरी माझ्या तावडीत केव्हा सापडणार काय? यज्ञ आधी गीतेमध्ये 5 श्लोक आहे रो, या काय तुमचं यज्ञ त्याचं मर्म हे आहे. मग 3 गोष्टी या तेजामध्ये आहे. दुसरं काय आहे? पहिले 2 भूत, पृथ्वी आणि आप, आणि शेवटची 2 वायू आणि आकाश यांच्यामध्ये आहे. दोघांना सांभाळणारा हा अग्नी आहे. म्हणून अग्नी देवता ही ईश्वरापर्यंत तुमचं पोचवते ही कल्पना. आणखी त्याला महाराजांचं सांगणं आहे बरं का. महाराज म्हणाले, आज सत्पुरुषाचं काय असतं म्हणाले एवढं बरं का. अग्नीचं त्याचं साम्य. तर ते काय म्हणाले, आपल्या हाताने म्हणले अहंकार जाळतो आणि शुंभ जळलं तरी पीळ जळत नाही, तसा भगवंतापुरता ठेवतो, म्हणून अग्नीचं महत्व आहे. कारण त्याला अहंकार असतोच ना. मी सांभाळतो तुला, मी आमक करतो. रामाला म्हणतो मी तुझा भक्त आहे, नाही का. हा क्षण्य आहे त्याचा, तो आहे. म्हणून तो अहंकार म्हणाले असा आहे, जाळून ठेवतो. आणि गोष्ट खरी आहे, पाप जळल्याशिवाय परमार्थ नाही. जाळलंच पाहिजे त्याला बरं का. मग तो सगळ्यात मोठं पाप असेल तर अहंकार मी आहे, तो जाळायचंच आहे. आणि त्यात खूबी अशी आहे, लोकांनी जाळायचं नसतो, आपण आपल्याला जाळायचं हे लक्षात आहे, नाही का. वेगळं कठीण शरीर नाही का. आपल्यावरतीच प्रयोग आहे सगळा. समजून घ्या, ज्ञानेश्वरी समजून घ्या. तुमचं नसेल
काय कल्पना करा. आणि जन्मभर अभ्यास करावा तेव्हा थोडं हे लक्षात यायला लागतं, त्या पुरुषाला कोणी शिकवलं असेल काय आहे बा. ते सिद्ध प्रज्ञेचे निलाभे 6व्या अध्याय. सिद्ध प्रज्ञा म्हणजे काय? जन्मतः त्याला सगळं ज्ञान. मनचे सारस्वते दुधे. सारस्वत म्हणजे सरस्वती विद्या. दुधे म्हणजे गाईचं दूध जसं काढावं तसं मनातून ते ज्ञान. मग सकल शास्त्रे स्वयंभे निघती मुखे. तोंडाने सर्व शास्त्र मूर्ती म्हणते निघतात. हे त्याचं प्रतीक आहे बघा. काय ज्ञानाबद्दल ज्ञान म्हणून ते ज्ञानदेव म्हणतात. ते खरं काय त्यांच्या वडिलांनी बुद्धी झाली की ज्ञानदेव नाव ठेवायचं नाही. काय निवृत्तीनाथच ठेवलं असतं हो किंवा सोपानाच म्हणलं असतं नाही. त्यांचंच नाव ज्ञानदेव ठेवले असलं पाहिजे. काहीतरी ईश्वरी प्रेरणा असल्याशिवाय नाही का. किंबहुना जर उलट चालू झालं असतं ते निवृत्तीनाथ म्हणलं की तू ज्ञानदेव हो आणि मी निवृत्तीनाथ होतो झालं असंच झालं असतं. कारण काय असं सांगण्यात हेतू काय आपल्याला. म्हणून यज्ञामध्ये अग्नीची पूजा आहे. अग्नीला अतिशय महत्व आहे. आणखी एक सांगतो आपल्याला. पूर्वी काय असे गुरुकुल असत. आता जशी कॉलेज असतात ना गुरुकुलच आहे ते बरं का. आता ते गुरु म्हणजे एक नसतो अनेक कुल असतं गुरुंचं निम्न विषयांचं. आणि ते असं असतं कुल की आपलं स्वार्थाच्या पलीकडे दिसतच नाही त्यांना काही. विद्यार्थी मरेनात कसे बरोबर का. राम 16 वर्षाचे झाल्यानंतर दशरथाला म्हणाला की राजा मला आता यात्रेला जायचं. तेव्हा तीर्थयात्रेला गेला आणि मग ते मोठे मोठे ऋषी भेटले. भरद्वाज नामकेन तनके त्याला भेटले. भेटल्यानंतर आला जेव्हा तेव्हा तो तयारच झाला. एकदम त्याला विरक्ती आली. का विरक्ती आली तर सत्पुरुषाच्या आश्रमात जाऊन त्यांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे या जगाचा स्वभावच त्याला कळला. असं ते आश्रमाचं स्वरूप असतं. इथे 24 तास यज्ञाची अग्नीची पूजा चालते असं कारण ते आहे बरं का. हे जे अग्निहोत्री लोक असतात ना त्याचा तर विकृत अर्थ झाला ते सोडून द्या. त्यांच्याकडे 24 तास अग्नी चालू असतो. म्हणजे तो दुसऱ्या दिवशी फुंकून प्रदीप्त करता येईल एवढा ते ठेवतात. तो विजू देत नाही. याचं कारणच असं आहे की ईश्वराचं जे स्मरण आहे ते स्मरण हे भगवंता आपल्या अग्नीसारखं असल्यामुळे 24 तास त्याचं स्मरण राहील तरच तो अग्नी आहे म्हणायचा नाही तर नाही. किंबहुना राम शब्दाचा अर्थ कसा आहे तर अग्निमयच आहे. या शब्दाची पापाला जाणणारा तो अग्नी शब्द. पाप समर्थांची तो उभी आहे ना नामस्मरे निरंतर हे जाणावे पुण्य शरीर. काय सांगावं आपल्याला. म्हणजे महादोषांचे गिरीवर रामनामे नाश. ही सगळ्यांची मध्ये कल्पना. तुकाराम महाराज सुद्धा म्हणाले की पुण्यवंत देह बरं का. तो देह सुद्धा पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. कठीणच आहे. म्हणजे आपल्या पापाला जाणणारच असेल तर भगवंताचं स्मरण काय नाही. तो नाम घेतोस ना आता पापाचा संबंध काय तुझ्याशी हा त्याचा अर्थ. सांगण्यात हेतू एवढंच आहे की यज्ञामध्ये हा अग्नी असा आहे. आता सर्व अग्निमय कसं होतं तर एकदा अग्नीनं जाळलं सरी की भेद राहतच नाही. काही जाळलं की सवर्ण सारखंच मग राखच ती अशी. याचा संबंध नाहीये पण मला तो ती ओवी सांगायची मुद्दा. कर्म नाहीस कसं होतं. ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करते आला ते श्लोक. तर 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे. त्याचा अर्थ असा आहे बघा. कर्म कसं करावं म्हणाले. वन्नीची ज्वाळा जळसी वाया जाय आकाशी क्रिया जिरो दे तैसी शून्य माझी. जसं अग्नी पेटवलाय तर आकाशामध्ये ऊर्ध्वगती असल्यामुळे तो जात ती फ्लेम ती ज्योत जाते जाते बेपत्ता होते. तसं म्हणाले कर्म करताना कर्म अशा भावनेनं करावं की हे या अनंत विश्वामध्ये इतके लोक कर्म करतायत. त्या कर्माच्या समुद्रामध्ये माझं कर्म गेले. त्या कर्माला अहंकार नाही. कर्माला माझे पण नाही. फलाची अपेक्षा नाही. एक खरं विचार करावा आपल्याला. अलीकडे फार सोय झाली. मुंबईमध्ये 1 कोटी वस्ती आहे नाही का. 90 लाख काहीतरी वस्ती आहे.
किती लोक कर्म करीत असतील रोज सारखं क्षणाक्षणाला, त्यात आपण नाही का. मग आपल्या कर्माचं काय महत्व आहे माहिती आहे? एक विचार करण्याची गोष्ट आहे. एवढ्या सगळ्या कर्माच्या आवाढव्य समुद्रामध्ये आपण काय नाही, नोकरी करता अर्ज करणार, पिऊनची नोकरी, 10,000 अर्ज आले, परीक्षा आली, परीक्षेला बसलं तर नाही मॅट्रिकच्या विषय 1,00,000 2,00,000 लोक बसतात, समुद्रच एक हो. आणि ते मग यांनी कॉम्प्युटरने केलं तर उलट सुलट होऊन जातच आहे सगळं. भगवंताच्या राज्यात तसं होणार नाही बरं का. सांगण्यात येतो काय माझा की त्या कर्माला काय महत्व असेल. एक विचार करण्याची ती गोष्ट आहे नाही का, की आपण जेव्हा कर्म करतो, मीपणानं करतो, त्याचं फळ मागतो, त्याला महत्व द्यावं असं म्हणतो. एवढ्या आवाढ हव्य याच्यामध्ये काय कर्माचं असेल. इथे जर हा अनुभव येतो तर मग जो त्या दृष्टीनं अनंताच्या एकंदर आश्रयाखाली जो कर्म करतो त्याच्या कर्माचं काय आहे. वाया जाय आकाशी अशी स्थिती असते. आता बघा, हे हवन मी होता का ये यज्ञ हा भोगता, ऐसिया बुद्धीशी नाही भिन्नता म्हणून या. मी कर्म करतो आहे, मी यज्ञ करतो आहे आणि ती यज्ञाचं फळ मी भोगणार हा भावच तिथे नाही. जे इष्ट यज्ञ यजावे ते हविमंत्रादी आघवे, ते देखत असे अविनाश भावे आत्मबुद्धी. जे कर्म करतो ते सर्व कर्माच्या याच्यामध्ये फांद्यामध्ये तो पाहत असेल तर फक्त अविनाशी बुद्धीनं परमात्मा स्वरूप पाहतो. म्हणजे जे जे घडतं ते ज्यात परिणाम होतो तो ज्याच्याशी त्याचा संबंध आहे हे सगळं परमात्मा स्वरूपच आहे ही भावना त्याची राहते. म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम, तया कर्तव्य ते नैष्कर्म धनुर्धरा. तो जे कर्म करतो ते नैष्कर्म्य समजावं त्याचं. आता हे जे यज्ञ आहे त्या यज्ञाचा अर्थ भगवान बदलून गीतेमध्ये सांगताय. ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा ज्ञान मार्ग घेतला. यज्ञ हा सुद्धा एक प्रकारे भगवंताला प्राप्त करून घेण्याचा जो मार्ग असेल तर भगवंताचे मार्ग आहे सगळं यज्ञ रूपच आहे. आता एक दृष्टांत फार छान घातला ज्ञानमार्गाचा आपल्याला सांगतो मी. आता अविवेक कुमारत्वा मुकले, अविवेक कुमारत्वा मुकले, जया विरक्तीचे पाणी ग्रहण झाले, मग उपासनेची आणले योगा. ज्ञानमार्गात काय आहे? विवेक आणि वैराग्य पाहिजे. आत्मानात्म विवेक आपल्याला सांगितलेला आठवत असेल. जर विवेक केल्यानंतर विरक्ती येत नसेल, वैराग्य येत नसेल तर त्या विवेकात दोष आहे. विवेकाचा परिणामच वैराग्यामध्ये झाला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय सुंदर कल्पना घातली आहे. म्हणजे लहान मूल आहे ते अविवेक रूप आहे. त्याला लग्न करणं म्हणजे वेळेपण आहे. लग्न काय माहितीच नाही. तर लहान मूल कुमार लहान मूल आहे. ते लहान मूल वयात आलं म्हणजे जसं त्याचं लग्न होतं तसं अविवेक जाऊन विवेक आला म्हणजे वयात आला आणि त्याला विरक्ती पाणी ग्रहण म्हणजे लग्न लागले त्याचे. किती सुरेख. आता तुम्ही आणि मरायला टेकलो तरी आपलं काय पाणी ग्रहण होत नाही. काय सुरेख कल्पना आहे बघा नाही का. विवेक तो खरा की ज्याच्यात विरक्ती निर्माण होते आणि विरक्ती निर्माण होते याचा अर्थच असा की त्याची गृहिणी बनल्यानंतर, त्याची गृहिणी विरक्ती बनल्यानंतर मग त्याच्या बाकीच्या जीवनाचा जो क्रम आहे तो क्रम गृहस्थाला लावू असा असला पाहिजे आणि तो परमार्थाचा मार्ग आहे. नाहीतर ब्रह्मचारी राहून म्हणला होऊ शकत नाही. किंवा ती विरक्ती जर नुसतीच विरक्ती राहिली विवेकाशिवाय तर त्यांना की नाही समर्थाने फार शिवत हेकाड किसे वैराग्य. हेकाड किसे म्हणजे मूर्ख माणसाचं वैराग्य. बेवकूफ काहीतरीच आपलं उपास तापासच केले आहेत नुसते, शरीराला त्रास दिलेला आहे बरं का. उठ बशा काढण्यासारखं काय हो ते काय करता नाही का. तालीमच आहे ती काय शरीर पुष्ट मारतात. विरक्ती समजुतीचं काम. मनाचा धर्म आहे हा. आतून आलं पाहिजे की नाही काय अर्थ असं ते विवेकाने येऊ शकेल नाही तर नाही येऊ शकेल. बरं म्हणून
उपासन जी आणले योगाग्नी. मग म्हणाले जे यजनशील अहर्निशी जी अविद्या हविली मनेशी गुरुवाक्य अशी हवन केले. आता विरक्तीचं प्राणी ग्रहण झालं. यज्ञाचा असा धर्म आहे की त्याला यजमान आणि यजमान पत्नी दोघे लागतात. किंवा म्हणते असेल की हाताला हात लावा म्हणतात नाही का, बायकोला सांगतात हाताला हात लावा, म्हणजे ते जे करतील त्याच्यामध्ये हिचाही अर्धा भाग आहे असं त्याचा अर्थ. सहज आपली आठवण झाली म्हणून सांगतो. गोंधळला असे गुरुजी होते, आहेत अजून ते रिटायर झाले आता. तेव्हा एक नवीन नवरा बायको, नवरा अमेरिकेहून आला होता, लग्न करून जायचं होतं म्हणून तो आला. तिथे MSc झालेली मुलगी झाली आणि कधी कर्म करण्याची माहिती नाही ना, त्यांचा दोष काय. पण ते समाधीची पूजा करू लागली. पूजा करू लागल्यावरती म्हटली मंत्र म्हणतायत आणि बाईला म्हणजे हाताला हात लावा. आता बाईने वंजेच्या हाताला हात लावा. आता काय करावं. यज्ञ करताना यजमान आणि यजमान पत्नीला असतात. कसं यजमान हा विवेक, उपमा देण्यात खुबी आहे. अहो तो पुरुष आहे ना विवेक हा, आणि विरक्ती. विवेक वैराग्य म्हटलं नाही, वैराग्य नपुसकलिंगी आहे. मग विरक्ती शब्द घातला नाही का. आता हे लोक साहित्यिक लोक हे कवी होते का साधू होते, अरे कसा डोकं पडतात ते समजून घ्यायचं नाही का. मग आरंभला काय योगाग्नी. योगाग्नी म्हणाले प्रदीप्त केलेला आहे. योगाग्नी याचा अर्थ असा की ज्ञान मार्गामध्ये धारणा ध्यान समाधी या ज्या 3 अवस्था आहेत त्या सुरू व्हायला. विरक्ती झाली तरच धारणा होईल, एकाग्रता होईल. मेडिटेशन ज्याला म्हणतात. सांगून ठेवतो आपल्याला इंग्लिश शब्द, इंग्लिश मिस्टिकल सायकॉलॉजी मधले शब्द बरे का, परमार्थाचे. मेडिटेशन म्हणजे धारणा, कॉन्टेम्प्लेशन म्हणजे ध्यान, आणि समाधी म्हणजे एक्स्टसी असा अर्थ आहे. 3 शब्द आहेत बरे का. तेव्हा हे जे संबंध आता मांडलेला आहे, योगाचा अभ्यास हा सुरू झाला. विवेक म्हणजे आत्मानात्मविवेक, माझ्या बरोबर काय येणार आणि काय येणार नाही हा विवेक. विरक्ती म्हणजे माझं खरं काय आहे, माझ्या बरोबर काय येणार आहे ही विरक्ती. आणि विरक्ती अतिशय शांत असते. ध्यानात ठेवा. आपण हे महाराजांचं सांगतोय हा, मी माझी अक्कल नाही. कारण म्हणाले तो कधी उच्छृंखल असायचाच नाही, अत्यंत शांत बनेल. कारण त्याच्या अंतःकरणामध्ये जे खरं आहे आत्मा विवेकानं तो स्थिर झाल्यामुळे, तो शांतच असल्यामुळे विरक्ती ही त्याला शोभणारी गृहिणी शांतच असली पाहिजे. म्हणून विरक्त माणूस जो आहे ना तो अतिशय शांत असला पाहिजे. मला एक अप्रतिम उदाहरण आठवतं बघा. लोकमान्य गोव्याला गेले होते, काय प्रांतिक परिषद काहीतरी असेल. तेव्हा ही सेनापती बापट्यांनी सांगितलेली होती. त्यावेळेला ते व्हॉलंटियर होते. कोण? सेनापती बापट. आणि दुपारी 11 वाजता त्यांना ही मुलं स्नान घालीत होते लोकमान्याला. तेव्हा स्नानाच्या आधी बसायच्या आधी सेनापतीने त्यांना विचारलं की तुमच्या डोक्याला तेल लावू का, अंगाला तेल लावू का. तेव्हा त्यांनी असं सांगितलं, सेनापतीने त्यांनी तोंड थोडस वाकडं केलं लोकमान्याने आणि म्हणाले, अहो अंगाला तेल लावायचं काय विचारता, या देहाला आज 20 वर्षामध्ये तेलाचं बोट लागलं नाही. ते अशा काही यांनी बोलले की आमचा धीर झाला नाही, आम्ही लावतो. याला वैराग्य म्हणतात, याला विरक्ती असं म्हणतात. बरं, काय देहाची ही असेल किंमत बघा. म्हणावा तर काय त्या देहाची किंमत होती. एक विद्वान म्हणून आणि एवढा परोपकारी ग्रस्त म्हणून काय असेल. असं असून सुद्धा देहाकडे पाहण्याची काय असेल. तरी मी म्हणतो तुम्ही ते शॅम्पू फिंपू काय आहे ते लावा.
अगदी रोज लावा, निरूपणाला सुद्धा लावून या. नाही का? पण देहाची किंमत ओळखली पाहिजे, हे पाहिजे. मला एक महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आठवतो. ते लोक त्यांनी पाहिलं. ते एक दिवाळी होती. असं असतं, सत्पुरुषाचं एक लक्षण आहे बघा, तो अतिशय लोकप्रिय असतो, जनप्रियत्व असतं त्याला. त्याशिवाय सर्वभूत ही ते गीता सांगते ना. पण तो कसा असेल, आई अशी पाहिजे बघा. मुलं बाळ आहेत ना, त्या सर्व मुलांना आईशिवाय चैन नाही पडलं पाहिजे. तर खरं दोष असणार, जो पोटे काय सर्व सारखे असणार, काय स्वभावाची भिन्न असणार. आणि अलीकडे ते काय विचारू नका, जगामध्ये इतकी आकर्षण असतात, हे राहायचं. पण सर्वांना आई म्हणजे देव असं वाटलं पाहिजे. प्रेमा पाहिजे बरं का. अशिक्षित असेल, आमचे असेल, पण आई पाहिजे घरात असं. तेव्हा तसा सत्पुरुष असतो तो की नाही. महाराजांचे एक वाक्य फार छान आहे. तो तुम्हाला पाहिजे ते देत नाही, ते देत नसून तो हवा असं वाटतो, हा सत्पुरुष असला पाहिजे. हे किती गोड आहे. अरे प्रेम असतं ना, प्रेमा पाहिजे त्याला नाही. मग लहान मोठं भेट नाही, तू किती मुलगा मुलगी वयाची झाली तरी प्रेम असतं असं. तेव्हा महाराजांनी स्नान केलं दिवाळीचं. ते लहान पोरांनी नेहमी तेल लावून महाराजांच्या अंगावर हे केलं, घातलं सगळं. स्नान बिन झालं. स्नान झालं. महाराज म्हणाले, अरे काहीतरी काम पाहिजे, आज दिवाळी आहे. पुढे भिंत बांधायला गेले बरं का. आता कल्पना करा, त्या अंगाला तेल लावलेलं सगळं आणि भिंत बांधायला, आणि तिथे जाऊन ती माती तुडवली, चिखल सगळा तुडवला. पण याने तुडवलं, बाकीचाही गेला तुडवायला सगळे. मग तर सांगायची गमत अशी, ज्या देहाला आपण एवढं पवित्र नामकरण मानायचं, त्या देहाबद्दल काय अनस्त असते नाही का. त्याला तिची हीच नसते. असं करायला पाहिजे असं नाही, पण देहाबद्दल इतकं हे पाहिजे, तो स्वच्छ ठेवावा, पवित्र ठेवावा, पण त्याचा बडेजाव जो असतो तो नसावा. मी जो शिकलो या साधक वृत्तीमध्ये, ते एक ही गोष्ट शिकलो, देहाला अत्यंत सांभाळायला पाहिजे. कारण ते साधन आहे ना तुम्हाला. पण तुमच्या उरावर बसता कामाचं नाही. ते भोकांडी बसणं तर त्रास देतं बरं का. त्याला महाराजांचं काय दृष्टांत आहे. वा. महाराज म्हणाले, घर राखायला कुत्रा अवश्य आहे, पण त्याला पानात जेवायला घेऊ नये. हा तसं या देहाला सांभाळला पाहिजे. पण तो जो साधनाच्या आड येऊ लागला, भगवंताच्या आड येऊ लागला, तर त्याला त्याची जोड्यापाशी तरी दाखवली पाहिजे. क्षमा करा, मी आपलं बोलतोय तुमच्याशी, पण त्याला त्याची मर्यादा दाखवली पाहिजे. म्हणजे ताप आला, जप झाला पाहिजे. अरे का ताप आला तर नोकरीवर जातो, मग जपाला आड येतो होय ना, नाही का. हे असलं पाहिजे. ते ज्याचं त्याला कळेल त्या देहाला कसं सांभाळायचं. ते त्याला की नाही ताण देऊ नये, पण त्याच्या सारखं सारखं वागायला लागलं ना, तो वाटेल तिकडे देईल. हो, भरकटच देईल तुम्हाला, काही करता येणार नाही का. असं म्हणा ना, भगवंताच्या समोर त्याची किंमत नाही, त्याच्या खालीच तो. हे सांभाळायला पाहिजे माणसं असं. म्हणून योगाग्निष्ठे झाल्यानंतर यजनशील हरनिशी, रात्रंदिवस त्या यज्ञाच्या याच्यात असतो. यजनशील, यजन म्हणजे पूजा. तर यजनशील हरनिशी म्हणजे त्याचं ध्येय कायम झालेलं असतं. रात्रंदिवस मनाने तो तिथे असतो. जी अविद्या हविली मनेश. ज्ञानेश्वर महाराजांचं बुवा पुष्कळ लोक. आता एका बाईने मला विचारलं, विश्व म्हणले जप करावं असं वाटतं, होत नाही बरं का. तर मी म्हटलं, होत नाही याचं कारण कोण आहे. मीच की नाही. मी म्हणजे कोण, माझं मनच याचं कारण होय ना. आणि सांगतो आपल्याला, अरविंदांच्या डिव्हाइन लाईफ मध्ये एक चॅप्टर आहे बरं का, द टाइप्स ऑफ इग्नोरन्स म्हणून एक अध्याय आहे. म्हणजे अज्ञानाचे प्रकार. त्यांनी सांगितलं, सगळ्या अज्ञानाचं मूळ असेल ते एक मन आहे. म्हणून अविद्या हविली मनेशी. त्यांनी त्या योगाग्नीमध्ये मनासकट अविद्या जाळून टाकली. पुढे सांगतो आपल्याला काय खूबी आहे ज्ञानेश्वर महाराजजी. काय केलं, यज्ञाला अग्नी पेटलाय, हा योगाग्नी पेटवलाय. पेटवलं तर रात्रंदिवस जळ ठेवलाय बरं. ते याच्यासारखं नाही की आज केलं उद्या नाही, दिवसभर 24 तास ठेवलाय. पण त्यात घातलं काय, हवी द्रव्य घातले काय, तर म्हणाले मनाला अविद्ये सगळं मनाला त्यात जाळून टाकला. म्हणजे आता मनाचं ऐकायचं नाही. मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी खुबी केली आहे.
मन मोठं जबरदस्त आहे, मग त्याला आवरायचं म्हणजे नाकात दम येतो ना. तर म्हणले मना सज्जना जीवन हे काय लबाडी आहे नाही का. समजाने खुबी केली या मनात. मन असं वस्ताव आहे की तुमची लबाडी केव्हा करू नाही का. पण जाळायला म्हणजे मनाचं नाही ऐकणार मी. तू शांत कधी नाही ऐकणार. म्हणून कठोपनिषदामध्ये एक मंत्र आहे बघा. त्याने असं म्हणलंय, आत्मानं रथिनं वेत्ती शरीरम रथमेव. बरं का. म्हणजे शरीर हा रथ आहे, आत्मा आहे. उपमेच मोठे आहे रूपकाचं. तर त्याच्यामध्ये कसं आहे की आत्मामध्ये बसलेला आहे, बुद्धी सारथी आहे, मन हे लगाम आहे आणि घोडे हे इंद्रिय. म्हणजे कसं आहे, आत्म्याला अनुकूल बुद्धी, बुद्धीला अनुकूल मन, मनाला अनुकूल इंद्रिय. म्हणजे अशी ती एकाला एक जोडून परंपरा आहे नाही का. हा रथ बरोबर चालेल तर नाही तर नाही चालणार. तेव्हा मनाला जाळून टाकायचा अर्थ असा की या मनाला त्या बुद्धीच्या अधीन ठेवायला पाहिजे. बुद्धी जी आत्मानात विवेक आहे त्याला अधीन अशी ठेवायला पाहिजे. हे कसं करता येईल. मनाचं धर्म काय आहे, संकल्प विकल्प करणं. मला हे पाहिजे, मला हे नको, हवे नको, पण हे त्याचं मूळ आहे. तर म्हणलं सद्गुरु वाक्य हुताशी हवं केले. सद्गुरूची जी आज्ञा आहे तुम्हाला त्याच्यामध्ये या मनाला अग्नीला टाकून गेलं. झाले का. तुला पाहिजे असले तर कर, माझं नाहीच पाहिजे. किती वेळ आता माझा मूळ गीतेत आहे का हे नाही. पण हा अनुभव आहे ज्ञानेश्वर महाराजांचा की मन आवरायला सगळ्यात सोपा उपाय असेल. हे मी अनुभवाने सांगतोय. ती ऐकत नाही आपली आहे विकल्प काढते बरं का. आणि चमत्कार असा आहे, जे अनुकूल आपल्याला वाटतं ना तसंच ते विचार करायला लागतं बघा. म्हणून तिथे नाही, त्यांना आवडतं काय तेच करणार. आणि मग महाराजांचंच वाक्य सांगतो आपल्याला, असं त्याचं स्मरण करून त्याला आवडेल जो वागतो त्याची जबाबदारी त्याच्यावरती जाते. हो, तो तादात्म्य असतो ना सगळ्याशी. कोण माझ्या मनाप्रमाणे वागतोय, मला स्मरून कोण वागतोय हे त्याला बरोबर कळतो. तो अंतर्यामीच असतो, मग तो जबाबदारी घेत असतो. विषय झाला नाही. आपलं कसं होतं, आपण आपल्या मनासारखं वागणार, ते पुरं कर म्हणणार आणि मग म्हणणार तुम्ही पाठीशी राहा. असं कसं होईल नाही का. व्यवहारात तरी हे शक्य आहे का. आणि ते इतकं का भविष्यक आहे असं नाही का तुम्हाला वाटत. तुम्ही त्याला फसवू शकणार हे कसं काय म्हणतात नाही का. थापा मारून कसं चालेल मला सांग. म्हणून गुरुवाक्य हुताशी हवन केले ती योगाग्नीची यजिजे तो दैवयज्ञ म्हणजे जेणे आत्मसुख कामिजे पांडुसुखना. हा जो ज्ञानयज्ञ आहे तो असा आहे. ते योगाग्नीची यजिजे त्याला दैवयज्ञ मी असं म्हटलेलं आहे. दैवयज्ञापरे गीतेमध्ये दैवयज्ञ म्हणून सांगितलेलं आहे. आता हा झाल्यानंतर दोनच ओळ्या जरा आपली वेळ झाली, 2 मिनिटात सांगतो आपल्याला. तर हा जो दैवयज्ञ म्हटलेला आहे याचं कारण काय ज्ञानेश्वर महाराज सांगताय. दैवयज्ञ म्हणून जो हा सांगितला तो हा आतापर्यंत पाहिला आपण सद्गुरूच्या आज्ञेप्रमाणे वागणं. मी आपल्याला असा एक प्रश्न विचारतो. सद्गुरूचा प्रश्न आहे बरं का, फालतूचा नाही. जो ज्ञानी पुरुष आहे तो सद्गुरू नाही का. नाही तर त्याला सद्गुरू म्हणण्यात काय अर्थ आहे. म्हणजे ज्याच्या ठिकाणी अज्ञान नाही तो जे तुम्हाला सांगतो त्याच्यावर आपली अक्कल चालवणं म्हणजे मग त्याच्या ज्ञानाला कमीपणा नाही का. तुम्ही विचार करा त्याला कसं शक्य आहे नाही. एकदा त्यांनी सांगितलं आपल्याला त्याच्यावरती संशय काढणं बरोबर नाही. जर त्याच्यावर संशय काढणं हे बरोबर नाहीये तर मग त्याचा परिणाम काय होतोय याचा प्रश्नच उरत नाही. कसं शक्य आहे मला नाहीच उरत मग होय ना. मग त्याला दैवयज्ञ का म्हटलं तर ज्ञानेश्वर महाराज पण म्हणतात दैव वास्तव देहाचे पाळणं जो चिंतीना देह भरणं तो महायोगी जाणे दैवयोग. माझ्या जीवनाची सूत्र ही प्रारब्धाने चालतात हे ज्याला मनापासून वाटलं तर म्हणाले दैवयज्ञ का म्हणले गीतेचं सांगताय. पण हे कोणाला शक्य आहे जो सद्गुरूची आज्ञा पाळेल त्याला. तुमच्या इच्छेने चाललंय कारण तुम्ही सांगितलं तसं मी करतोय ना. ते नसेल तिथे सद्गुरू समोर आहे हो
तुम्ही सांगितलं होतं प्रारब्धाचं कसं आहे ते रंगन रूप आहे किंवा प्रारब्धाप्रमाणे हे चाललेलं आहे असं समजून जो चिंतीना देह भरण, देहाचं पोषण कसं होईल याचा विचार करीत नाही तो महायोगीचा न दैवयोग. अरे काय काय एके ओवी आहे सांगू तुम्हाला, जितकं चिंतन करावं तितकं आहे. माझ्या देहाची गती सगळी प्रारब्धाने चाललेली आहे हे म्हणून जो चिंतीना देह भरण, पेन्शन नाही हो आम्हाला प्रॉब्लेम फंड आता 20 वर्षाचे जा म्हणतात, एकाचे व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्या म्हणतात, 4 मुलींचे लग्न व्हायचे, तसं काय करावं, अरे का काळजी करतोस म्हणून म्हणाले तो चिंतीना देह भरण तो महायोगी जा. प्रारब्धाची निष्ठा ही काही सामान्य निष्ठा नव्हे, निदान मुलीच्या लग्नाच्या बाबतीत तरी विश्वास ठेवावा नाही का. आता वय वाढत आहेत, लग्न होत नाही, अरे वेळ नसेल आली तर होईल कशी नाही का. बरं वय किती वाढेल, 30, 40, 50 काय वाढेल तसं होईल नाही का. त्याला मर्यादा काय, मर्यादा नाहीच काही, पण परमार्थ पाहिजे असलं तर शिकावं लागेल नाही का. मग आता अवधारी सांगेन आणि जे ब्रह्माग्नी साग्निक तया ते यज्ञेची यज्ञ देख उपासना, यज्ञानेच यज्ञाची उपासना कशी करतात ते आता मी सांगतो. ते पुढच्या रविवारी आपण जानकी जीवन स्मरण जय जय राम.